नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं आहे माहिती आहे का, सध्या जरा बिजी शेड्यूल आहे, माझे एक्झाम चालू आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ जरा थोडासा यायला उशीर होते. त्याबद्दल मी सर्वांची तसदी व्यक्त करतो. पण आफ्टर एक्झाम आपले व्हिडिओ रेग्युलर येतील आणि जे काय माझे एक्सपिरियन्सेस आहेत ते मी तुमच्याशी शेअर करत राहणार आहे. सध्या मला अशी एक गोष्ट जाणवली की बऱ्याचशा लोकांना असं वाटत असतं की लोक मला किंमत देत नाहीत, मला अटेन्शन देत नाहीत, जे की दुसऱ्या व्यक्तीला देतात. आणि माझ्यासोबतच हे असं का होतं आहे, म्हणजे तो व्यक्ती दुसऱ्याला ब्लेम करायला लागतो, त्याला नावं ठेवायला लागतो, हे असंच आहे तसंच आहे वगैरे वगैरे. पण तो स्वतःकडे कधी बघत नाही की माझ्या स्वभावामुळे मला किंमत मिळत नाही आहे, अटेन्शन मिळत नाही आहे, रिस्पेक्ट मिळत नाही आहे. कधी कधी माणसाचा स्वभाव असा असतो की खूप रिजिड असतो, तो फ्लेक्झिबल नसल्यामुळे ना लोक त्याला अवॉइड करतात. तो त्याची धारणा, त्याचं परसेप्शन घेऊन चालत असतो, म्हणजे हे असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी एकदम माझ्या म्हणण्याप्रमाणेच झाल्या पाहिजेत. आणि जर त्याच्या म्हणण्याप्रमाणे नाही झाल्या ना मग त्याला वाईट वाटायला लागतं. आणि अशी जी लोकं असतात ना ती कोणालाही आवडत नसतात. कुठला व्यक्ती सर्वांना आवडत असतो माहिती आहे का, जो अडॅप्टिव्ह असतो. म्हणजे काहीही झालं ना इट्स ओके, चलू दे. जो अडॅप्टिव्ह आहे म्हणजे जो पाण्याचा प्रवाह असतो, जर त्याला कधी अडचण निर्माण झाली तर तो कुठूनही वाट काढतो. तो म्हणत नाही की माझं एवढं मोठं पात्र आहे, आता मला तेवढीच जागा पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे तो अडॅप्ट करून घेतो त्या सिच्युएशनला. म्हणजे आपला स्वभाव पण असाच असला पाहिजे. पण मोस्टली लोकांचा स्वभाव तसा नसतो, ते खूप वेगळे असतात. महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कम्युनिकेशन योग्य नसतं. समोरच्याला बोलताना ते कधी रिस्पेक्ट दाखवत नाहीत, स्वतःच खूप भारी असल्याचं फील करतात, किंवा त्यांना रिस्पेक्ट पाहिजे असतो पण रिस्पेक्ट हा दिल्याशिवाय मिळत नसतो. हे सिम्पल गणित त्यांना कधीच नाही लक्षात येत. कारण त्यांचा जो ॲरोगन्स असतो ना तो खूप हाय लेवलला असतो. त्यांना वाटत असते की लोकांनी मला दिलं पाहिजे, मी देऊ न देऊ हे माझ्या हातात आहे, पण मला मात्र लोकांकडून मिळालं पाहिजे. पण अशा गोष्टी होत नसतात. जर आपण लोकांना प्रेम दिलं, जर लोकांना आपण आदर दिला, जर त्यांना आपण समजून घेतलं, त्यांच्या पद्धतीनं आपण जर ॲक्ट करत गेलो ना तर लोक मग आपल्याला प्रेम करायला लागतात, आपल्या जवळ यायला लागतात. पण जर आपण आपलंच खरं, मीच खूप हुशार, मलाच लय कळते, अशा जर आविर्भाव जगत असोत ना तर लोक आपल्याला कधी प्रेम नाहीत करत. म्हणजे एखादी गोष्ट द्यायची जरी असली ना तरी पण त्याच्यामध्ये थोडासा भेदभाव आपल्याला जाणून येतो. तो फक्त आपल्या स्वभावामुळे असतो. जर आपलं नेचर केअरिंग असेल, ॲप्रिसिएटिव्ह असेल, जर आपण लोकांना कौतुक करत असू, त्यांच्या चांगल्या गोष्टींबद्दल आपण त्यांना ॲप्रिसिएट करत असू, तर लोक आपल्याला कनेक्ट होतात, आपल्याला भरपूर गोष्टी देत असतात. पण आपल्या नेचरमध्येच नसेल लोकांचं कौतुक करणं, सतत नुसतं चुका काढणं, नावं ठेवणं, त्यानं काय चूक केली हेच त्याला सतत सतत दाखवणं, अशा जर आपलं नेचर असेल ना तर लोक आपल्याला प्रेम नाहीत करत. आणि अशा भरपूर गोष्टी माझ्यासोबत घडत आहेत की एके ठिकाणी एखाद्याला खूप रिस्पेक्ट दिला जातो, त्याच्यासोबत सगळे असतात, आणि दुसरीकडे एखाद्या व्यक्तीला कोणीच जास्त अटेन्शन देत नाही, त्याला फक्त औपचारिकता म्हणून सगळ्या गोष्टी मिळत असतात. असं का होतं तर फक्त आपला स्वभाव. त्याच्यामुळे कंटिन्युअसली आपण आपल्या स्वभावावरती काम केलं पाहिजे. आपण आपल्याला बघितलं पाहिजे की मला असं का होतं आहे, कुठल्या गोष्टी आहेत जे आम्ही इम्प्रूव्ह करायला गरजेचं आहे. आणि मोस्टली ना आपण ह्या गोष्टींवर कधी काम नाहीत करत. आपण फक्त समोरच्याला ब्लेमिंग करतो, समोरच्याला नाव ठेवतो, दुनियाला शिव्या देतो, पण स्वतःकडे कधी बघत नाहीत. कबीरदासजींचा एक दोहा आहे, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजे अपना मुझसे बुरा न कोय. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये अध्यात्माची किंवा परिवर्तनाची जी सुरुवात होत असते ना ते इथून होत असते, ज्यावेळेस आपण स्वतःकडे बघायला शिकतो. पण हे बघायला आपल्याला कोणी शिकवलेलं नसतं आणि आपणही बघत नसतो. कारण बघितल्यानंतर आपल्यातले दोष आपल्याला दिसायला लागतात आणि ते ॲक्सेप्ट करणं खूप अवघड जातं. मी कसा चुकू शकतो. आणि जो व्यक्ती जेवढा जास्त ॲक्सेप्टेबल असेल ना तेवढंच त्याच्या आयुष्यामध्ये तो ग्रो करायला लागतो. काल परवाच मी एक ठिकाणी भाषण केलं होतं, त्या ठिकाणी मी ही गोष्ट सांगितलं होतं, आपल्या धारणाने आपल्याला रोज हरवलं पाहिजे आणि ते आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे, त्यावेळेसच आपण आपल्या आयुष्यात ग्रो करत असतो. म्हणजे आपण एखादी गोष्ट धरून बसलेला असतो आणि ती गोष्ट खोटी ठरते, आणि ज्यावेळेस खोटी ठरते त्यावेळेस आपण ॲक्सेप्ट करायचं असते, त्या गोष्टीसोबत लढत नाही बसायचं. जेवढा आपल्यामध्ये ॲक्सेप्टन्स पॉवर असेल ना तेवढा आपण ग्रो करायला लागतो. पण मोस्टली लोकांमध्ये हे नसते. लोक एक्सक्युजेस देतात, ती गोष्ट कशी चुकीची आहे त्याचे पॉईंट्स काढतात आणि मी कसा बरोबर आहे हिथंच लढत राहतात, पण स्वतःला ते ॲक्सेप्ट नाहीत करत. आणि ह्या गोष्टी भरपूर होत आहेत माझ्या आजूबाजूला. त्याच्यामुळे ना आपल्या स्वभावाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जर आपल्यामध्ये करुणा असेल, आपल्यामध्ये प्रेम असेल, जर आपल्यामध्ये जिव्हाळा असेल ना तर आपल्याला समोरच्याकडून पण तो मिळत जातो. म्हणजे आपण जर लोकांना दिलं, उगं द्यायचं म्हणून द्यायचं नाही, ते आपलं नेचर असलं पाहिजे. जेवढं आपण लोकांना देऊत ना, प्रेम असेल, काळजी असेल, रिस्पेक्ट असेल, मदत असेल, तेवढं आपल्याला त्यांच्याकडून मिळत जातं. म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये अशी काही लोक असतात ज्यांना खूप रिस्पेक्ट मिळतो, मान सन्मान मिळतो, सगळे त्यांच्या पाठीमागं असतात. आणि अशी पण काही लोक असतात की ज्यांना कोणीच जवळ नाही करत.
हे फक्त स्वभावाचा फरक असतो. जेवढा आपण लोकांवर प्रेम करू, लोकांना रिस्पेक्ट करू, लोकांना समजून घेऊ, त्यांच्या सुखादुखात सामील होऊ ना, तेवढी लोक आपल्याला प्रेम करायला लागतात, आपल्या जवळ यायला लागतात. अदरवाईज मग आपल्याला कोणी प्रेम नाही करत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा आपल्यात असतो, तो आपण फाइंड करून त्याच्यावरती काम केलं पाहिजे. जगाला नावं ठेवण्यात, जगाला दोष देण्यात काही फरक नसतो. म्हणजे ज्या गोष्टी आपण बोलत असतो, जेव्हा त्याच गोष्टी आपल्या जगण्यात नसतात ना, त्यावेळेस मग ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम व्हायला लागतो. म्हणजे ज्या लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात ना, ते स्वतःला खूप सुपिरियर समजत असतात, असं तसं वगैरे वगैरे वगैरे, पण त्यांच्या स्वभावामधले दोष त्यांना दिसत नसतात, त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टी फेस करायला लागतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं आणि स्वतःमध्ये परिवर्तन आणणं, स्वभाव दोष आहेत त्यांना क्लॅरिफाय करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ज्यावेळेस आपण या गोष्टींवरती काम करायला लागतो ना, त्यावेळेस मग पहिल्यांदा आपण चुकत असतो, पण नंतर सगळे आपल्याला ॲक्सेप्ट करायला लागतात, आपल्यावर प्रेम करायला लागतात, आपल्याला ॲडजस्ट करायला लागतात आणि आपण खूप पुढे जातो, कारण आपल्याला बदलायची, ॲक्सेप्ट करायची सवय लागलेली असते. मी ह्या सगळ्या प्रोसेसमधून गेलेलो आहे म्हणून तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी शेअर करतोय. आणि जर तुम्ही पण ह्या गोष्टी फॉलो केला तर तुम्हाला पण त्याचा नक्की प्रसाद मिळेल. खूप आयुष्य तुमचं सुंदर होईल. लोक तुमच्यासोबत जेन्युइनली रिलेशनशिप ठेवतील, तुम्हाला खूप अंतःकरणापासून प्रेम करतील. आणि जेव्हा असं होईल ना, त्यावेळेस मग तुमच्या आयुष्याचा दर्जा वेगळा असेल खूप. त्याच्यामुळे ह्या गोष्टी समजून घ्या आणि ॲक्ट करा. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या जर काय प्रतिक्रिया असतील तर त्या देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला देखील अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.